जादू. आणि खरंच आपल्या आयुष्यात जर तुम्ही हे पुस्तक फॉलो केलं, तुम्ही या पुस्तकात ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या त्या जर तुम्ही केल्या तर तुमच्याही आयुष्यात जादू होती. आपण ज्या वेळेस लहान असतो त्यावेळेस आपल्याला प्रत्येक अवतीभवतीचे लोक आपल्याला या गोष्टींपासून सावध राहायला शिकवतात आणि आपण घाबरायला लागतो. तर या पुस्तकात एवढंच सांगितलेलं आहे की जसं लहान मूल जगतं, लहान मूल खेळतं, लहान मूल निर्भीडपणे जगतं, तसं तुम्हीही जगा. ते प्रकट व्हायला वेळ लागणार नाही, पण ते करण्यासाठी तुम्हाला प्रत्येक वेळेस धन्यवाद 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 हे मनापासून बोलणं तितकंच गरजेचं आहे. हे आपलं ब्रह्मांड 5 तत्वांनी बनलेलं आहे. अग्नी, वायू, आकाश, पृथ्वी, जल. बरोबर? मध्ये मध्ये तुम्ही मला उत्तर द्यायचंय. बोलायचं रे. जीवन जगत असतो ज्या वेळेस या 5ही ज्ञानेंद्रियांचा उपयोग करून तुम्ही एखाद्या वहीमध्ये लिहाल रोज की मी मनापासून धन्यवाद करतो माझ्या आईचं, कारण तिने मला जन्म दिला आहे. मी मनापासून धन्यवाद करतो माझ्या बाबांचे, कारण त्यांनी मला शिक्षण दिले आहे. हे तुम्ही जितकं जास्त लिहाल तितकं तुमच्या आयुष्यामध्ये जादू घडायला लागत असते. ज्यांना लिहिताच येत नाहीये त्यांच्यासाठीही या पुस्तकात सोय आहे की तुम्ही फक्त मनापासून बोला. तुमच्या भावना युनिव्हर्सला कळतात. युनिव्हर्स म्हणजे हे पूर्ण ब्रह्मांड. या ब्रह्मांडामध्ये झाडं आहेत, माती आहे, पाणी आहे, हवा आहे. या सगळ्यांपासूनच आपण बनलेलो आहे. आणि आज आपण जे गॅजेट्स वापरत आहोत किंवा घर, गाडी, मोबाईल ह्या ज्या वस्तू वापरत आहोत याही या ब्रह्मांडातून रॉ मटेरियल किंवा ज्या वस्तू आहेत त्यांपासूनच ह्या बनलेल्या असतात. ठीक आहे, मान्य आहे हे सगळ्यांना? आपण बनलेले आहे, बरोबर? तर ज्या वेळेस या 5 तत्वांना तुम्ही सतत धन्यवाद 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 बोलत राहाल तर तुमची ही 5 ज्ञानेंद्रिय जी आहेत ती तुमच्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टीची कमी आहे ते भरून काढायला सुरुवात करतं. कारण या पुस्तकाचा नियम आहे, शुक्राना करोगे तो और दिया जाएगा, बेशुक्रा हुए तो जो है वो भी लिया जाएगा. म्हणजे जे जे तुम्हाला मिळालं आहे त्यासाठी जर तुम्ही धन्यवाद कराल तर तुम्हाला अजून गोष्टी दिल्या जातील. परंतु जे दिलं आहे त्यासाठी जर तुम्ही धन्यवाद नाही करणार तर जे आहे तेही तुमच्याकडनं काढून घेतलं जाईल. बऱ्याच वेळा आपण पाहतो की खूप जणांना डोळे नसतात. ते हे जग पाहू शकतात का? वाचू शकतात का? टीव्ही पाहू शकतात का? नाही. काही लोकांना पाय नसतात. ते हे चालू शकतात का? एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाऊ शकतात का? नाही. हात नसेल तर आपण लिहू शकत नाही, जीवू शकत नाही. बऱ्याच गोष्टी आपल्याला युनिव्हर्सने, या ब्रह्मांडाने इतक्या अनमोल आणि इतक्या अमूल्य दिलेल्या आहेत की त्याबद्दल आपण धन्यवाद करणं फार गरजेचं आहे. परंतु आपण ते करत नाही. म्हणून जसं जसं आपण मोठं होत जातो तसं तसं आपल्या आयुष्यामध्ये समस्या, संकट येत जातात आणि ती आपल्याला भेडसावत राहतात. बरोबर? बरोबर? समस्या यायला नको किंवा कुठलंही संकट आलं तर त्याने आपल्याला घाबरवायला नको असं तुम्हाला सर्वांना वाटतं का? मग त्यासाठी तुम्ही धन्यवाद धन्यवाद म्हणायला सुरुवात करणार का आजपासून? तर धन्यवाद कशासाठी बोलणार तुम्ही? तुमच्याकडे काय आहे आता? बोला. केस आहे, टकला असेल तर कसं दिसेल माणूस? नाक नसेल तर कसं दिसेल? पाय नसेल तर कसं काय होईल? हात नसेल तर काय होईल? कळतंय ना हे सगळं तुम्हाला? मग या छोट्या छोट्या गोष्टींसाठी ज्यावेळेस तुम्ही धन्यवाद धन्यवाद बोलायला सुरुवात कराल त्यावेळेस ज्या गोष्टी तुमच्याकडे नाहीयेत पण तुम्हाला हव्या आहेत त्या गोष्टीही तुमच्या आयुष्यात यायला सुरुवात होती. आणि याचं रोंडापण हे जितं जागतं उदाहरण आहे. कारण ती फक्त अंगातला एक ड्रेस आणि अजून एक जोडी ड्रेस घेऊन तिचं शहर सोडून खूप मोठ्या शहरात गेली होती. तिला ह्या पुस्तकाबद्दल कळालं, तिला ह्या नियमाबद्दल कळालं आणि तिने ते करायला सुरुवात केली. आज ती बिलियनियर मिलेनियर झालेली आहे. तिची करोडोची संपत्ती आहे. त्यानंतर आपले भौतिकशास्त्राचे मोठे शास्त्रज्ञ आईन्स्टाईन, त्यांनी कितीतरी प्रयोगांचा शोध लावलाय. माहितीये का तुम्हाला?
नंतर न्यूटन, बल्बचा शोध लावलाय, खूप शोध लावले ह्या दोन्हीही शास्त्रज्ञांनी. ह्या दोन्हीही शास्त्रज्ञांचं आयुष्याचा सगळ्यात पहिला नियम हा होता, झोपेतून उठल्यावर की मी आज जागा झालो त्यासाठी धन्यवाद. बरीच लोक झोपेतच अटॅक येतो किंवा काही होतं आणि मृत्यू पावतात, बरोबर. परंतु रोज आपल्याला एक नवीन दिवस मिळतो, त्यासाठी आपण धन्यवाद बोललं पाहिजे का नाही बोललं पाहिजे. उठल्या उठल्या, डोळे उघडल्या उघडल्या जर तुम्ही धन्यवाद या ब्रह्मांडाला बोलले, पाय जमिनीवर ठेवायच्या आधी त्या धरती मातेला तुम्ही धन्यवाद बोलले, तर तुमच्या आयुष्यात जादू घडायला फक्त 21 दिवस लागतात. ह्या गोष्टी जर तुम्ही कन्सिस्टन्सी म्हणजे सातत्य, तुमच्या भाषेत सांगायचं झालं तर कळशीत कळशी, ठीक आहे. म्हणजे अगदी सातत्याने तुम्ही रोज हे उठल्या उठल्या धन्यवाद धन्यवाद बोलायला सुरुवात कराल, तर जे जे तुम्हाला हवं आहे ते जादूसारखं तुमच्या आयुष्यात यायला सुरुवात होईल. तुम्हाला गरज नाही ते कळून घ्यायची की ते कुठून आलं आणि कसं आलं. तुम्हाला जे हवंय ते मिळालं, दॅट्स इट, ठीक आहे. त्यामुळं सकाळी उठल्यावर सर्वप्रथम ब्रह्मांडाला मला आजचा हा दिवस पाहायला मिळाला त्यासाठी धन्यवाद. माझं हे शरीर माझ्या आईने दिलेलं आहे, माझ्या वडिलांनी दिलेलं आहे, त्यांना धन्यवाद. धरती माता आहे जिच्यावर आपण पाऊल ठेवू शकतो, जिच्यावर आपलं घर आहे, जिच्यावर आपली गाडी चालती, जिच्या पोटातनं आपल्याला धान्य मिळतं, जे खाऊन आपण जिवंत आहोत, त्यासाठी धन्यवाद. जिच्याकडे पाणी आहे, ते जर नसेल तर तुम्ही जगू शकाल का. पाणी प्यायला नाही मिळालं तर तुम्ही जगू शकाल का, नाही जगू शकणार ना. मग त्यामुळे ते पाणी पिताना प्रत्येक वेळेस त्या पाण्याला धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हवा, ह्या झाडांपासून हवा मिळते, आपण कार्बन डायऑक्साईड सोडतो, ते खेचून घेतात आणि ऑक्सिजन आपल्याला देतात. ऑक्सिजन आपल्याला नाही मिळालं तर आपण जगू शकू का. पण मग तुम्ही त्याला धन्यवाद बोलता का, नाही बोलत, बरोबर ना. पण ते तुम्ही बोलायला सुरुवात केली तर ती झाडं तुम्हाला इतकं असंख्य आणि अगणित प्रमाणात परत देतं. कारण की ह्या पृथ्वीचा, ह्या सृष्टीचा नियम आहे, जो दोगे वो तुम्हें 10 गुना होके मिलेगा. आपण धान पेरतो, ज्वारीचा एक दाणा पेरल्यावर कणसाला किती दाणे येतात, कोण उत्तर देईल. एका कणसाला दाणे किती येतात, असंख्य, 500-400 दाणे येतात, बरोबर ना, बरोबर ना. मग जर एक ज्वारीचा दाणा पेरल्यावर 400-500 दाणे मिळतात, तर तुम्ही एकदा धन्यवाद बोलल्यावर तुम्हाला किती धन्यवाद बोलायला संधी मिळेल, असंख्य, बरोबर ना. प्रत्येक पाऊल जमिनीवर टाकल्यावर सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जे जे आहे त्या प्रत्येक गोष्टीसाठी जर तुम्ही धन्यवाद बोलायला सुरुवात केली तर तुमच्या आयुष्यामध्ये सतत तुम्हाला धन्यवाद बोलण्यासाठी संधी, हा नेचर, हे युनिवर्स, हे ब्रह्मांड, ही सृष्टी तुम्हाला अगणित प्रमाणात द्यायला सुरुवात करते. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला वाटत असतं की मला आयुष्यात मटेरियलिस्टिक गोष्टी हव्या आहेत, मला मोबाईल हवा, मला गाडी हवी, मला चांगला बंगला हवा, मला दागदागिने हवे, हे सगळं सगळ्यांनाच हवं असतं, बरोबर. पण जर तुमचं शरीरच चांगलं नसेल तर ह्या सगळ्या गोष्टींना काही अर्थ आहे का, आहे का. मोठ्याने उत्तर द्या. मग सगळ्यात महत्वाचं काय आहे, आपलं शरीर, बरोबर ना. ती म्हण आहे, शिर सलामत तो पगडी पचास. जर तुमचं शरीर चांगलं असेल, समृद्ध असेल, तर बाकीच्या गोष्टींना मूल आहे. त्यामुळे उठल्यापासून माझ्या डोळ्यांना धन्यवाद, त्याच्यामुळे मी ही सृष्टी पाहू शकतो. माझ्या पायांना धन्यवाद, त्याच्यामुळे मी एका जागेवरनं दुसऱ्या जागेवर जाऊ शकतो. माझ्या हातांना धन्यवाद, त्यामुळे मी माझी कामं करू शकतो, आंघोळ करू शकतो, जेवण करू शकतो, लिहू शकतो. असं शरीराच्या प्रत्येक अवयवाला धन्यवाद बोलायचं. त्यानंतर शरीरानंतर महत्वाचं काय येतं, नातेसंबंध. तुमच्याकडे खूप मोठा बंगला आहे, खूप भारी गाडी आहे,
बँक बॅलन्स आहे, दागदागिने आहेत, पण तुमच्या घरात आई नाहीये, वडील नाहीये, मुलं नाहीये, भाऊ नाहीये, बहीण नाहीये, तुमचा पार्टनर नाहीये, तुमची बायको किंवा नवरा नाहीये, तुम्ही त्या बंगल्यात आनंदाने राहू शकता का? नाही. त्या बंगल्याला काही किंमत, झिरो किंमत आहे, बरोबर ना? मग 2 नंबरला येतं आपले नातेसंबंध. ज्या नातेसंबंधांना आपण प्रत्येक वेळेस धन्यवाद बोललं पाहिजे. माझ्याकडे एक चांगली बहीण आहे, माझ्याकडे एक चांगला भाऊ आहे, त्यासाठी धन्यवाद. माझ्याकडे आई आहे, माझ्याकडे वडील आहे, त्यासाठी धन्यवाद. माझ्याकडे आजी आजोबा आहेत, त्यासाठी धन्यवाद. आजी आजोबा तुम्हाला छान छान गोष्टी सांगतात, तुम्हाला श्लोक शिकवतात, चांगले संस्कार देतात. मग ते जर नसतील तर ह्या गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत का? मग तुम्ही त्यांना धन्यवाद म्हणता का? कधी म्हणता का? आपण ह्या सगळ्या गोष्टींना टेकन ग्रँटेड घेतो, म्हणजे गृहीत धरतो. पण हे गृहीत धरणं योग्य नाहीये. आपण प्रत्येक गोष्टीसाठी धन्यवाद केलं पाहिजे. आता 2 नंबरला नातेसंबंध झाले. आता तुमच्याकडे चांगलं शरीर आहे, चांगलं नातेसंबंध आहे. आता तुम्हाला गरज कशाची आहे? चांगल्या करिअरची, बरोबर? चांगली नोकरी लागली पाहिजे, तुम्ही चांगला व्यवसाय केला पाहिजे. मग हे करण्यासाठी आपल्याला कशाची मदत मिळते? आपल्या गुरुजनांची, आपल्या शाळेची, आपल्या पुस्तकांची आणि आपल्या मेंदूची. मग ह्या गोष्टींनाही तुम्ही सतत धन्यवाद म्हणत गेले तर तुमचं करिअरही टॉपचं होतं आणि होतच. शरीर आहे, चांगले नातेसंबंध आहेत, चांगलं करिअर आहे, चांगला पैसाही पाहिजे ना, कारण पैसाही तितकाच गरजेचा आहे. आपल्याला चांगलं घर बांधायचंय, चांगली गाडी घ्यायची आहे, चांगला मोबाईल घ्यायचा आहे, बँक बॅलन्स करायचा आहे, फॉरेनच्या ट्रिप करायच्या, तर आपल्याकडे पैसा पाहिजे ना, बरोबर ना? मग ह्या पैशाला तुम्ही कधी धन्यवाद बोलता? आता तुमच्याकडे एक चांगला पेन आहे, एक चांगली चप्पल आहे, एक चांगलं दप्तर आहे, हे कशामुळे आलं? मग पैशाला आपण किती धन्यवाद केलं पाहिजे? भरभरून. घरात तेल येतं, साबण येतो, कोलगेट येते, ब्रश येतो दात घासायला, कपडे येतात, चप्पल येते. ह्या सगळ्या गोष्टी कशामुळे येतात? पैसे. मग तुम्ही पैशांना कधी धन्यवाद बोलले का? त्याच्यामुळे तुम्हाला जे हवं ते मिळत नाही. मग जर तुम्ही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत पैशालाही धन्यवाद बोलायला सुरुवात केली तर पैसा तुमच्याकडे अबंडन्स मध्ये, प्रचुरता, असंख्य प्रमाणात यायला सुरुवात करतो. कारण आकर्षणाचा नियम जे आहे ते अजून खेचलं जातं. तुम्ही जर छोट्या गोष्टीसाठी धन्यवाद करताय, तुमच्याकडे एक पेन आहे किंवा तुमच्याकडे चप्पल आहे, त्यासाठी जर तुम्ही धन्यवाद करताय तर जे नाहीये तेही तुमच्याकडे यायला सुरुवात होती. तुम्ही बऱ्याच जणांनी ऐकलं असेल की गरीब लोक गरीब राहतात आणि श्रीमंत लोक श्रीमंत होत जातात. याचं कारण माहितीये का तुम्हाला? कारण जे गरीब लोक असतात त्यांचा सतत डोक्यात विचार हा असतो की माझ्याकडे हे नाहीये, माझ्याकडे ते नाहीये, मला हे हवं आहे, मला ते हवं आहे. आणि जिकडे आपली ऊर्जा जाती, जिकडे आपली एनर्जी जाती, त्या गोष्टी 10 पटीने वाढायला सुरुवात होत असते. जर तुमचं अटेन्शनच नाहीये ह्या गोष्टीकडे आहे तर अजून गोष्टी नाहीच होणार. ठीक आहे? वेअर अटेन्शन गोज एनर्जी देअर फ्लोज. म्हणजे तुमचं लक्ष, तुमचं सगळा फोकस नाही या गोष्टींकडे आहे तर तुमच्या आयुष्यामध्ये अजून नाहीच व्हायला सुरुवात होती. पण ते जर तुम्ही तुमचा फोकस आहे या गोष्टींकडे केला तर तुमच्या आयुष्यामध्ये अजून आहे ह्या गोष्टी बोलायला किंवा ह्या गोष्टी म्हणायला सुरुवात होती. ठीक आहे? काही गरीब कुटुंबातील मुलंही तुम्ही ऐकत असाल की एका मेंढपाळाचा मुलगा IPS झाला, कलेक्टर झाला, बरोबर? कारण त्या मुलांनी जे त्याच्याकडे आहे त्या गोष्टींकडे पाहायला सुरुवात केली आणि मला काय मिळवायचंय याच्याकडे त्यांनी फोकस केला. ठीक आहे? बरोबर ना? मग तुमच्या आयुष्यातही आज खूप काही गोष्टी मिसिंग असतील, कमी असतील, पण मग तुम्ही त्याच्याकडे पाहणार तर जे आहे त्याच्याकडे पाहणार.
तुमच्याकडे काय काय आहे? बोला. गुड गुड गुड. सगळ्यात प्रथम तुमच्याकडे खूप सुंदर असं शरीर आहे. डोळे आहे, कान आहे, नाक आहे, पाय आहे, बरोबर ना? मग ह्या गोष्टींसाठी धन्यवाद बोलायला सुरुवात करा. त्यानंतर आई वडील आहेत, आजी आजोबा आहे, काका काकी आहे, मामा मामी आहे, यासाठी धन्यवाद बोलायला सुरुवात करा. आणि मॅजिक व्हायला लागतात. मला आता 1.5 महिना झालं या गावात येऊन. माझ्या बरोबर माझ्या शेजारची 4-5 मुलं येऊन रोज सकाळी अर्धा तास ग्रॅटिट्यूड लिहितात. त्या 5ही मुलांना रोज मॅजिक त्यांच्या लाईफ मध्ये घडताना दिसतात. ते तुमचेच सवंगडी आहेत, तुमचेच मित्र आहेत. तुम्ही त्यांना हवं तर या गोष्टी विचारू शकता की फक्त हे बोलण्याने, फक्त हे लिहिण्याने आयुष्यात किती बदल होतो. ज्या गोष्टीची आपण कधी अपेक्षाही केली नाही त्या गोष्टीही त्यांना मिळालेल्या आहेत. बरोबर ना परी? बरोबर? हर्ष, स्वरूप, श्रुती. आणि या पुस्तकात अजून एक गोष्ट शिकवलेली आहे की एक मॅजिक रॉक म्हणजे जादूचा खडा, जो निसर्गातून तुम्ही कोणताही एक खडा उचलायचा आहे, आपल्या हातात ठेवायचा. आणि जे आपल्याकडे चांगलं आहे किंवा जे आज आपल्याला चांगलं जेवायला मिळालं, आज पाणी प्यायला मिळालं, काही लोकांना पाणीही प्यायला मिळत नाही, काही लोकांना जेवायलाही मिळत नाही, ते मिळालं तर त्या मॅजिक रॉकला, त्या दगडाला हातात घ्यायचं आणि थँक्यू 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 बोलायला सुरुवात करायची. रात्री झोपताना तुम्ही दिवसभरात जितक्या वेळा त्या मॅजिक रॉकला थँक्यू बोललेले असाल, रात्री झोपताना दिवसभरात ज्या काही चांगल्या 5 गोष्टी घडल्या त्यासाठी त्या मॅजिक रॉकला हातात घ्यायचं आणि धन्यवाद 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 बोलायचं. विदिन अ सेकंड तुम्हाला आरामशीर झोप लागते. तुम्हाला कशाचीही चिंता नाही वाटत. तुम्हाला कसलाही पाय दुखत असेल, डोकं दुखत असेल तर गोळीही खायची गरज पडत नाही. तुम्ही त्या मॅजिक रॉकला थँक्यू थँक्यू बोलले, तुमचं बोलणं चालू असतानाच तुम्हाला झोप यायला लागते. मग असं जर तुम्ही रोज केलं तर तुम्हाला जे पण काही आजार आहेत ते सुद्धा निघून जायला सुरुवात होती. कारण आपल्या शरीरामध्ये असंख्य सेल्स आहेत आणि ते सेल्स सतत वाढत असतात. त्याचमुळे आपले केस वाढतात, आपली नखं वाढतात, बरोबर ना? आपली हाईट वाढती, आपली तब्येत वाढती. मग त्या सेल्सला जर तुम्ही सतत ग्रॅटिट्यूडची भावना देत असाल, थँक्यूची भावना देत असाल तर ते सेल्स कसे वाढतील? हेल्दी, निरोगी. आणि मग त्यामुळं तुमचं शरीरही हेल्दी, निरोगी व्हायला सुरुवात होती. ठीक आहे? त्यामुळे आजपासून सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जे जे तुमच्याकडे आहे त्या प्रत्येक गोष्टीला धन्यवाद 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 बोलायला सुरुवात करा. आईने आज मला खूप छान भाजी बनवून दिली त्यासाठी धन्यवाद. पप्पांनी आज मला माझ्या आवडीचा कंपास बॉक्स आणून दिली त्यासाठी धन्यवाद. तुमच्या शिक्षकांनी एखादी छान तुम्हाला कविता शिकवली असेल किंवा एखादा मॅथचा प्रॉब्लेम तुम्हाला जो समजत नव्हता तो त्यांनी फार छान पद्धतीने तुम्हाला समजून सांगितला असेल. तुमचे खेळ घेतले असतील त्यांनी, त्यासाठी धन्यवाद. हे करायला सुरुवात करणार आजपासून तुम्ही सगळेजण? नक्की? कारण युनिवर्सचा नियम आहे, शुक्राना करोगे तो और दिया जाएगा, बेशुक्रा हुए तो जो है वो भी लिया जाएगा. तुम्हाला स्कॉलरशिप मध्ये चांगला नंबर मिळवायचा आहे, बरोबर? 4थीला आणि 8वीला स्कॉलरशिप आहे ना? 4थी आणि 7वीला म्हणजे या शाळेत तुम्ही दोन्ही परीक्षा देणार आहात, बरोबर? मग इथून मागे तुम्हाला ज्या ज्या शिक्षकांनी जे जे शिकवलं, अ ब कड शिकवलं, 1 2 शिकवले, 1 2 3 शिकवलं, ABCD शिकवलं, त्या प्रत्येक गोष्टीला जर तुम्ही धन्यवाद बोलायला सुरुवात कराल, प्रत्येक 4थीच्या मुलांनी पहिलीत मी इतके मार्क्स मिळवले त्यासाठी धन्यवाद,
दुसरीत मी इतके मार्क्स मिळवले यासाठी धन्यवाद. हे बोलायला सुरुवात करा, लिहायला सुरुवात करा, तर तुम्ही स्कॉलरशिपमध्ये अव्वल नंबर्सनी, अव्वल मार्कांनी प्रथम यायला वेळ लागणार नाही. कारण ह्या पुस्तकाचं नाव आहे जादू. जादू म्हणजे मॅजिक. जे शक्य नाही ते सुद्धा, जे अशक्य आहे ते सुद्धा शक्य करून दाखवण्याची ताकद या पुस्तकामध्ये आहे. पण ते तुम्ही आत्मसात करून सातत्याने ते करणंही तितकंच गरजेचं आहे. बरोबर? मग जर तुम्ही 4थीच्या स्कॉलरशिपला बसले आहात, तुम्ही तुमच्या प्रत्येक वर्गाच्या गुरुजनांना रोज धन्यवाद लिहिताय, तुम्ही जे काही शिकलाय त्याला धन्यवाद लिहिताय, तर तुम्ही 4थीच्या स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये अव्वल मार्काने हमखास पास होणार म्हणजे होणारच. कारण सृष्टीचा तो नियम आहे. तुम्ही धन्यवाद बोलताय तर तुम्हाला अजून धन्यवाद बोलायची संधी मिळणार. ठीक आहे? म्हणून आजपासून जे माझ्याकडे आहे त्याच्यावर लक्ष करा, त्याच्यावर लक्ष केंद्रित करा. म्हणजे जे नाहीये ते आपसूक तुमच्याकडे यायला सुरुवात होईल. शुक्राना करोगे तो और दिया जाएगा, बेशुक्रा हुए तो जो है. व्हेरी गुड. त्यामुळे आजपासून सातत्याने जे जे आहे त्यासाठी धन्यवाद 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 बोलायला सुरुवात करा. नेचरचं पहा तुम्ही. झाडाची फुलं चोराला पण वास देतात, चोराला पण चांगलं फुल दिसतं, चोरालाही चांगला सुगंध देतात, आणि एखाद्या संन्याशालाही चांगलं फुल दिसतं आणि चांगला त्याचा सुगंध मिळतो. बरोबर ना? तसं आपल्या प्रत्येकामध्येही चांगल्या गोष्टी आहेत. आपण चांगलं द्यायला सुरुवात करूया, त्यामुळे आपल्याकडे अजून चांगल्या गोष्टी यायला सुरुवात होईल. ठीक आहे? तर आजपासून सुरुवात करणार तुम्ही या गोष्टींना. पाणी पिताना पाणी हातात घेतलं तर पाण्यालाही धन्यवाद बोलायचं. जेवण समोर आलं तर जेवणालाही धन्यवाद बोलायचं. हवा जी तुम्ही फुकटमध्ये घेताय, ज्या हवेशिवाय आपण 2-5 मिनिटही जगू शकत नाही, त्या हवेला सतत तुम्ही मनापासून धन्यवाद बोलाल तर ही धरती माता तुम्हाला इतकं अबंडन्स मध्ये आणि इतकं प्रचुरतेमध्ये द्यायला सुरुवात करेल. आता सध्याचे युट्यूबला तुम्ही घरी गेल्यावर आई बाबांना सर्च करायला सांगा. एक ढोलकिया म्हणून खूप मोठे व्यावसायिक आहेत, खूप मोठे बिझनेसमन आहेत, ज्यांच्या घरची परिस्थिती फार गरिबीची होती. 12 वर्षाचे असताना ते सुरतमध्ये आले आणि एका डायमंडच्या कंपनीत कामाला लागले. त्यावेळेस त्यांना पगार होता 179 रुपये महिन्याला. 179 रुपये पगार होता. आज ते भारतातले टॉपचे बिझनेसमन आहेत. त्यांच्या स्वतःच्या डायमंडच्या खाणी आहेत, त्यांचे स्वतःचे डायमंडच्या कंपनीज आहेत, आणि 60 ते 70 लोकांची त्यांची एकत्र फॅमिली आहे. फक्त या पुस्तकाच्या जोरावर त्यांनी हे सर्व मिळवलेलं आहे. 12 वर्षाचा मुलगा म्हणजे त्याचं शिक्षण जेमतेम 4थी किंवा 5वी झालेलं. बरोबर ना? पण त्या मुलांनी सातत्याने ह्या पुस्तकाला फॉलो केलं आणि आज तो इतका मोठा डायमंड मर्चंट किंवा डायमंडचा जगातला सगळ्यात मोठा व्यावसायिक झालेला आहे. तो त्याच्या कंपनीमध्ये काम करणाऱ्या कामगारांना फ्लॅट गिफ्ट करतो, गाड्या गिफ्ट करतो, ज्वेलरी गिफ्ट करतो. मग जो माणूस इतरांना एवढ्या मोठ्या मोठ्या गिफ्ट देतो तो स्वतः किती मोठा असेल. मग असं तुम्हाला सर्वांना व्हायची इच्छा आहे का? झोपेपर्यंत आपल्या शरीराला, आपल्या आईवडिलांना, या नेचरला, आपल्या गुरुजनांना, आपण जे खातो त्या अन्नाला, जे पाणी पितो त्या पाण्याला, जी हवा घेतो त्या हवेला सातत्याने धन्यवाद 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 बोलायला सुरुवात करा. आणि याच्यात जर तुम्हाला 100% आणि फार लवकर रिझल्ट हवे असतील तर तुम्ही तुमच्या 5 ज्ञानेंद्रियांचा उपयोग करून लिहायला सुरुवात केली की मी मनापासून धन्यवाद करतो अमुक अमुक गोष्टीसाठी, कारण त्यामुळं मला हे मिळालं आहे. आणि धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.
सकाळी जर उठल्यावर तुम्ही 10 वाक्य जरी सातत्याने लिहिली तर 21 दिवसाच्या आत तुमच्या आयुष्यामध्ये जादू व्हायला सुरुवात होती. कारण आपली एनर्जी चेंज होती आणि तुमची एनर्जी जर हाय असेल तर तुमचे डिझायर्स म्हणजे तुमच्या इच्छा, तुमच्या अपेक्षा लगेच पूर्ण व्हायला लागतात. ठीक आहे. तर आपल्याला परत हे शिकायला आवडेल का हे पुस्तक? विनंती करूया, जेव्हा केव्हा सरांना वेळ असेल किंवा शाळेला जमणार असेल त्यावेळेस मला संधी द्याल आणि मी नक्की त्या